आपल्या 4 व्हीलर गाडीनं स्टंट करायचे, जीवघेण्या पद्धतीनं कार चालवायची आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून व्हायरल व्हायचं। असे राडे करणारे अनेक जण सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात। असाच एक व्हायरल होणारा हा कंटेंट क्रिएटर आहे प्रतीक शिंदे। याला व्यवस्थित पहा। पोलिसांनी याला एका अपहरणाच्या प्रकरणात अटक केली आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय। त्याच्यासोबत 4 जणांना सुद्धा अटक झाली आहे। मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे। क्राईम सीनच्या आजच्या या एपिसोडमध्ये हेच प्रकरण सविस्तर समजून घेऊ। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। मुंबईतल्या एका 28 वर्षीय यूट्यूबरला किडनॅप केल्याची घटना समोर आलेली आहे। चायनीज बेटिंग ॲपची पोलखोल करणाऱ्या या यूट्यूबरला किडनॅप केलेलं आहे आणि याच प्रकरणात पुण्यातला कंटेंट क्रिएटर प्रतीक शिंदेला अटक झाली आहे। हो, विक्रोळीत राहणारा 28 वर्षांचा चेतन देवळकर आहे। चेतन इंस्टाग्रामवर आपल्या रीलच्या माध्यमातून जे बेटिंग ॲप्स आहेत, फसव्या स्कीम देणारे काही ॲप आहेत, त्यांची पोलखोल करतो, त्यांना एक्सपोज करतो। गेल्या 8 महिन्यांपासून तो अशा ॲप्स विरोधात लोकांमध्ये जनजागृती करणारे काउंटर रील्स किंवा रोस्ट व्हिडिओ बनवायचा। पण चेतनचं हेच काम बेटिंग ॲपची जाहिरात करणाऱ्या काही क्रिएटर्सला पटत नव्हतं। यातलाच एक होता पुण्यातला प्रतीक शिंदे। प्रतीक शिंदे आणि त्याच्या गँगच्या डोळ्यावर चेतन आला, चेतनला धमक्या दिल्या गेल्या, असे गंभीर आरोप सध्या प्रतीक शिंदेवर आहेत। धमक्या देऊनही चेतन थांबला नाही। मग रचला गेला किडनॅपिंगचा प्लॅन। 26 जुलैचा दिवस होता। मॅटर मिटून टाकू म्हणत पवईच्या पंचकुटीर भागात चेतनला बोलावलं गेलं। सकाळी 11, 11:30ची वेळ होती। चेतन तिथं पोहोचला तेव्हा थोडंफार बोलणं होतं नव्हतं, तोच त्याला जबरदस्तीने एका कारमध्ये कोंबण्यात आला आणि इथूनच किडनॅपिंगचा हा थरार सुरू झाला। गाडीचा स्पीड वाढत गेला आणि गाडीत चेतनला त्रास देणं, धमकावणं सुरू झालेलं होतं। चेतन ओरडायला लागला तेव्हा त्याच्या गळ्यावर पाय देऊन त्याला गप्प करण्यात आलं। त्याच्या पोटात सुरा खुपसण्याची धमकी देण्यात आली। आमच्या ॲप विरोधात व्हिडिओ का बनवतो असं विचारत त्याला मारहाण केली गेली। समीर कुचेकर आणि त्याच्या साथीदारांनी यावेळेला चेतनला गाडीत बेदम मारहाण केली। प्रतीक शिंदे सुद्धा त्यावेळेला गाडीत पुढच्या सीटवर बसलेला होता। दिवसभर ही मारहाण झाल्यानंतर अखेर रात्री 11:30च्या सुमारास जखमी अवस्थेत चेतनला कळंबोलीजवळ एका रस्त्यावर टाकून दिलं गेलं आणि आरोपी तिथून पसार झाले। चेतन गप्प बसेल, आपली दहशत वाढेल आणि आपले काळे कारनामे असेच चालू राहतील अशा भ्रमात ही टोळी होती। पण या गुन्हेगारांचा हा माज जास्त काळ टिकलेला नाहीये। आपल्यासोबत जे घडलंय ते पाहून चेतन सुरुवातीला घाबरलेला होता, त्याला मार लागलेला होता। त्यानं आधी ट्रीटमेंट घेतली, नंतर त्यानं हिम्मत केली आणि थेट पवई पोलीस स्टेशन गाठलं। पोलिसांकडे त्यानं तक्रार केली, गुन्हा दाखल झाला आणि पोलीस कामाला लागले। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या डायरेक्शननुसार पोलिसांनी एक एक आरोपीला अटक करायला सुरुवात केली। आधी विक्रोळीतून यश बाबरेला ताब्यात घेतलं, त्याला खाक्या दाखवल्या। पुण्यातल्या प्रतीक शिंदेपर्यंत पोलीस पोहोचले। समीर कुचेकरला उचललं आणि साताऱ्याच्या अनिकेत गोडसेला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं। फक्त 24 तासात सगळ्या आरोपींना अटक केलेली आहे। तसंच त्यांच्या 3 साथीदारांचाही पोलीस आता शोध घेत आहेत। सोशल मीडियावर पैशांचा हव्यास ठेवून चीनी बेटिंग ॲप्स किंवा तत्सम फसवे ॲप त्यांचा प्रचार करायचा, त्यावर कोणी बोललं की धमकवायचं, मारायचं आणि थेट किडनॅपिंगपर्यंत जायचं आणि अशीच आपली दहशत वाढत राहील, या थाटात राहायचं। अशा विचारात जर तुम्ही असाल तर तुम्ही चुकताय, हेच या घटनेनं स्पष्ट झालेलं आहे। पण आता या कंटेंट क्रिएटर आणि त्यांच्या साथीदारांवर पुढे काय कारवाई होते? सोशल मीडियावर चुकीचे रील व्हायरल करून लोकांना चुकीचे मेसेज देणाऱ्या अशा कंटेंट क्रिएटर्सला काय धडा शिकवला जातो पोलिसांकडून, हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच सोशल मीडियावर चाललेल्या या सगळ्या प्रकारांबद्दल आणि अशा त्यातून घडणाऱ्या गुन्ह्यांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच गुन्हेगारीच्या बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही क्राईम सीन पाहत राहा।